आपल्या कॉलेजच्या मित्रांचे दिवस खूपच हॅपनिंग असणार. अहो का काय विचारताय, सर्व इव्हेंट्स आणि कॉलेज फेस्ट सुरू आहेत ना. अशाच एका कॉलेज फेस्टला मायबोलीनी पाठिंबा दिलाय, पोद्दार कॉलेजच्या ऋतुरंग या इव्हेंटला. या इव्हेंटला आम्ही हजेरी लावली आणि इतकी सर्व धमाल मस्ती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. माननीय पंतप्रधान यांनी मेक इन इंडिया ही योजना किंवा ही संकल्पना भारतात मांडल्यानंतर त्याच्या अनेक साधक बाधक बाजूंनी चर्चा करण्यात आली. मेक इन इंडिया जर भारतामध्ये यशस्वीपणे राबवायचं असेल किंवा ते जर यशस्वी करायचं असेल तर केवळ दिखाव्यावर न जाता केवळ त्या योजना किती चांगल्या आहेत हे न बघता वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याचा विचार करण्यात आला तर मला वाटतं पुढच्या काही वर्षांमध्ये मेक इन इंडिया नक्कीच सफल होईल. ऋतुरंग हा मराठीचा फेस्टिवल आहे. हे जवळजवळ आता 5-6 वर्ष झालेले आहे आणि पहिल्या वर्षापासून तो एव्हरी इयर ते जरा उत्साहामध्ये जास्त उत्साह मला दिसत असते. शास्त्रीय संगीत हरवत चालले आहे का याचे उत्तर जर मला कोणी विचारले तर मी म्हणेन नाही. कारण आजही वेगवेगळ्या प्रकारात शास्त्रीय संगीत हे आहे आणि लोक त्यासाठी गात आहेत आणि मेहनत करत आहेत. जर मी आता इथे म्हणू इच्छिते की न्यूक्लिया नावाचा जो आता जो डीजे आहे आणि जो पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे त्याच्या शोसाठी 15,000 लोकांची गर्दी बाहेर वाट पाहत असेल तो देखील शास्त्रीय संगीताचेच तुकडे घेऊनच आपलं EDM डान्स म्युझिक हे बनवतो. मग अशा काळात जेव्हा मेडले हा प्रकार पूर्ण देशालाच नाही पूर्ण जगाला जिंकून जात आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्याचे शो हाऊसफुल जात आहेत तर खरंच शास्त्रीय संगीत हरवत आहे का? विषयाच्या शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की जर मी शास्त्रीय संगीत असेल तर मला इथे खास साहेबचं एक वाक्य आठवतं. आपकी चीज खुद एक अंजुमन ही सही पर जमाना हमसे है और माहौल हम बनाते हैं. गेल्या वर्ष तर पाडगावकर सरांच्या झालेले त्यांच्या एक मोठा कार्यक्रम ठरलेला होता हे मुलांनी. मला खूप आवडलं होतं म्हणजे दे आर एबल टू अप्रिशिएट म्हणजे अप्रिशिएट करू शकता तो मराठी लिटरेचरचं हे कामं हे महत्त्वपणे हे लोक ऑर्गनायझिंग कमिटी करतात हे माझं मत आहे. भारतात ऑलिम्पिक्स असं म्हटलं की खेळ आले ते खेळ. भारतात खेळांना प्राधान्य दिलं जातं असं आपण म्हटलं तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण जेव्हा एका मुलाचा जन्म होतो तेव्हापासून त्या मुलाच्या जन्मापासून त्याचे पालक हा विचार करतात की हा मोठा होऊन काय होईल तर तो एक डॉक्टर होईल इंजिनियर होईल पण मोठा होऊन तो खेळाडू होईल असा विचार कोणीही करत नाही. जेव्हा ऑलिम्पिक सुरू होतं त्यानंतर आपण त्या ऑलिम्पिकच्या TV समोर बसतो आणि पदकांची अपेक्षा करत बसतो. नुसतं पदकांची अपेक्षा करून चालणार नाही तर त्या खेळाच्या खेळाडूंना दिलं जाणारं प्रोत्साहन पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताना परीक्षण करताना देहबोली म्हणजे ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो आणि विषयामधले कंटेंट्स विषयातला आशय किती महत्त्वाचा आहे आणि आरोह अवरोह तुमचे उच्चार तुमची भाषा या सगळ्यांचं परीक्षण मी केलं. सगळ्यांना मार्क दिलेले आहेत. स्पर्धा उत्सवात पोद्दार झाले दंग. स्पर्धा उत्सवात पोद्दार झाले दंग. आयोजकांनी उत्तमपणे सादर केला ऋतुरंग. सादर केला ऋतुरंग. तर असा झाला हा पोद्दार कॉलेजचा ऋतुरंग इव्हेंट. अशा आणखीन बऱ्याच इव्हेंट्सना मायबोली पाठिंबा देणार आहे. जर तुमच्याकडे कुठला असा इव्हेंट असेल तर मायबोलीच्या फेसबुक पेजला लॉग इन करायला विसरू नका. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथेच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.